एक्सरसाइज 7.4 मधलं आपण लास्ट याच्यामध्ये बघितलंय क्वेश्चन नंबर 1 तो मॅक्सिमाचा होता. आता आपण मिनिमाचा क्वेश्चन बघायला लागलोय. मिनिमाचा क्वेश्चन मध्ये इथं मिनिमम व्हॅल्यू काढायची. हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. सब्जेक्टिव्ह आपण जर बघितलं तर 1 2 हे तर आपण घेणार नाहीच. इथं काय हे आपल्याला फक्त इंडिकेट करतंय x इज ग्रेटर दॅन 0 y इज ग्रेटर दॅन 0 कशासाठी असते वी आर इन फर्स्ट क्वाड्रंट हे शो करण्यासाठी आपल्याला हे असते. त्याच्यामुळे याचा काही रोल नाही. आता राहिले दोन इन इक्वेशन्स. त्या दोन इन इक्वेशनला आपण इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं इथं ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू साइन आहे त्यालाच इज इक्वल्स टू लिहायचं. इथं ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू साइन आहे त्याला इज इक्वल्स टू लिहिलं. हे इन इक्वेशन आहेत कारण तिथं आपल्याला साइन ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू आहे. या ठिकाणी आपण इक्वेशन लिहिले. इक्वेशन लिहित असताना इज इक्वल्स टू लिहित असतो. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस म्हणले की त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. दिस मस्ट बी 0 दिस मस्ट बी 0 दोन्ही पण 0 0 असणार आहे. मग जर वाय आपण या ठिकाणी 0 घेतला तर हा 5 मल्टिप्लिकेशन मधून डिव्हिजन मध्ये 5 upon 5 will be 1. So here x coordinate will becomes 1. Now we are taking the point. आता आपल्याला पॉइंट पाहिजे. पॉइंट ऑन y ऍक्सिस पाहिजे. पॉइंट ऑन y ऍक्सिस घेत असताना आपण काय करणार आहोत बघा. आता आपण x ला 0 घेणार आहेत. सो वी आर टेकिंग हियर 0. हे 0 झाल्यामुळे हे 5x 0 होऊन जाईल. हे 0 झालं की y इज इक्वल्स टू 5 मिळेल. सो वी टेक हियर y इज इक्वल्स टू 5. नाउ वी आर डिसाइडिंग region lies on origin side or non origin side. आपण लास्ट याच्यामध्ये पण बघितलंय ओरिजिन साइडला किंवा नॉन ओरिजिन साइडला रिजन लाय करते. हे डिसिजन घ्यायचे आपल्याला. नाउ वी हॅव टू डिसाइड द शेडेड रिजन शेडेड पोर्शन विल बी ऑन द ओरिजिन साइड ऑफ द लाइन और नॉन ओरिजिन साइड. ही जी लाईन आहे ती मी इथं ड्रॉ केलेली आहे. ही ड्रॉ केलेली लाईन आहे. याच्या ओरिजिन साइडला शेडेड पोर्शन जायला पाहिजे का नॉन ओरिजिन साइडला जायला पाहिजे हे ठरवण्यासाठी आपण काय करत असतो त्याचं इन इक्वेशन घ्यायचं. 5x प्लस y इज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 5. आपण त्याच्यामध्ये ओरिजिन ठेवायचा 0,0 याच्यामध्ये पुट करायचं. म्हणजे इथं 5 0 प्लस y च्या जागी पण 0 काय होणार 0 into 5 is 0. 0 plus 0 is also 0. So we got there 0 is greater than 5. What? 0 is greater than 5. Is it? No, it is not. 0 is always less than 5. So the statement is false. It is wrong statement. It is false statement. So we have to move away from the origin. Away from the origin. Origin पासून लांब पळायचे आपल्याला. म्हणजे आपला शेडेड पोर्शन या लाईनच्या नॉन ओरिजिन साइडला जायला पाहिजे. इकडे जायला पाहिजे. म्हणून इथं नॉन ओरिजिन साइड असं लिहिलं. नाउ थिंक अबाउट द सेकंड लाइन. व्हॉट इज अवर लाइन? अवर लाइन इज दिस वन. x plus y is equals to 3. x plus y is त्याचं इन इक्वेशन घेऊया. x plus y is greater than is equals to 3. Now take the help of origin to decide on which side our shaded portion is. So we are putting the value of x as a 0, value of y as a 0. So we are writing here 0 plus 0 is greater than is equals to 3. That is 0 is greater than is equals to 3. Is it true? No, it is false. So we are again moving away from the origin side. Origin च्या पासून लांब जायचे. म्हणजे आपला हा इकडचा पोर्शन शेडेड पोर्शन असला पाहिजे. अशा प्रकारे आपण इथं डिसाइड केलं की आवर शेडेड पोर्शन इज इट मस्ट बी इन द फर्स्ट क्वाड्रंट. सो इट शुड बी लाइक दिस. इट इज लाइक दिस वन. असं असायला पाहिजे. शेडेड पोर्शन आपला आपण काढला तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. लास्ट याच्यामध्ये आपण बघितलं कुंपणावरचे कावळे म्हणजे फेसिबल रिजन च्या कॉर्नरवर असणाऱ्या पॉइंट जे आहेत दॅट इज ए बी सी. आपण त्याला ए बी सी ते आपल्यासाठी खूप महत्वाचे.
त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट माहित असायला पाहिजे. वी नो द कोऑर्डिनेट ऑफ ए सिन्स इट इज ऑलरेडी फ्रॉम दिस वन. सो कोऑर्डिनेट ऑफ ए इज 0,5. ए चे कोऑर्डिनेट इथे लिहिले. बी चे कोऑर्डिनेट आपल्याला पाहिजेत. बी इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स. बी हा या दोन रेषांचा छेदन बिंदू असल्यामुळं त्या दोन इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं. याला फर्स्ट इक्वेशन म्हणलं, सेकंड इक्वेशन म्हणलं. फर्स्ट मधनं सेकंड सबस्ट्रॅक्ट केलं की आपण हे वाय वाय कॅन्सल होईल. 5 मधनं 1 गेला, 4x राहील. इथे 2 राहतील. 4 डिव्हिजन मध्ये गेला. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. वी गॉट द व्हॅल्यू ऑफ x ऍज अ x इज इक्वल टू 1/2 आपल्याला मिळेल. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट केली. हा पॉझिटिव्ह इकडे गेला की इकडे 3 2 जा 6 -1 5 म्हणजे इथे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो आवर x coordinate is 1/2, y coordinate is 5/2. Is our B. हे आपलं B पॉइंट आहे. ओके, मग आता हा B पॉइंट मिळाला. आपण या ठिकाणी लिहूया. B is 1,2,5/2. 1/2,5/2. 1/2,5/2 is our B. Now we have 3. 3 आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स काय 3,0. आता आपल्याला हे बघायचंय की फेसिबल रिजन म्हणजे द व्हर्टायसेस ऑफ फेसिबल रिजन आर ए बी सी. फेसिबल रिजन म्हणजे कुंपणावरचे जे पॉइंट आहेत, काठावरचे जे पॉइंट आहेत, ए बी सी असे ते असणार आहेत. वी कॅन राईट ए बी सी हियर. या फेसिबल रिजन या शेडेड पोर्शनला ओ म्हणजे ओरिजिन त्याच्यापासून खूप अंतरावर आहे. त्याचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. त्याला अवे ठेवलेलं आहे आपण. जे या शेडेड पोर्शनच्या काठावरचे बिंदू आहेत फक्त तेच घ्यायचे असतात. आपल्याला ओ चे कोऑर्डिनेट माहिती म्हणून ते लिहायचे तसं नसते. ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत वगैरे त्याचा काही संबंध नाही. शेडेड पोर्शन जिथं आपला संपणार आहे त्याच्या काठावरचे पॉइंट आपल्याला महत्वाचे असतात. ए चे लिहिले आपण, बी चे लिहिले आणि सी चे पण कोऑर्डिनेट्स आपण तिथं लिहिलेले. आता आपल्याला एबीसी असं लिहिल्यानंतर झेड मिनिमाइज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बघायचं. जे मिनिमाइज करायचं आपल्याला ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड इज इक्वल्स टू 7x प्लस y आपण असं बघू शकतो. 7x प्लस y. आता झेड ऍट ए, झेड ऍट बी, झेड ऍट सी काढत असताना आपण इथं 7x ची व्हॅल्यू x कोऑर्डिनेट इज 0 प्लस y, y ची व्हॅल्यू 5 आहे. 7 here x coordinate is 1/2, y is 5/2. Now see here 7 x coordinate is 3, y coordinate is 0. So you can 0 plus 5 is 5. Here it is 7/5, 5/5, 7 plus 5 म्हणजे हे कसं होणार आहे लक्ष देऊन बघा. सॉरी 7/2 plus 5/2. Denominator is same. So we can do the addition of the numerator, that is 12/2, that is 6 is equals to 6 आलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 मिळणार आहे. आता या ठिकाणी 7 3 जा 21. इथं 5 मिळालं उत्तर, इथं 6 मिळालं, या ठिकाणी 21 मिळाले आपल्याला. 5 6 21 अशा व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. 5 6 21 या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. 5 6 आणि 21. आता आपल्याला काय पाहिजे? झेड इज मिनिमाइज. मिनिमाइज म्हणजे मिनिमम. याच्यातली मिनिमम व्हॅल्यू कोणती? ऑब्विसली 5. मग आपण लिहिणार झेड इज मिनिमम. मिनिमम 5 at a in bracket 0,5. At a in bracket 0,5. It is our last answer. जर आपण बघितलं इथं काही रफ वर्क जर आपण सोडला, आपलं कसं आन्सर असणार आहे? दिस इज आवर क्वेश्चन. हे दिलेलं आहे. या क्वेश्चनचे जे सब्जेक्टिव्ह फंक्शन आहे त्याच्यापासून आपण इनइक्वेशनचं इक्वेशन्स लिहिले, त्याच्यावरनं ग्राफ प्लॉट केला. हे 2 पॉइंट मधून जाणारी लाईन, या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन ती ड्रॉ केली
आता आपण डिसाइड केलं ओरिजिन साइड का नॉन ओरिजिन साइड, त्याच्यावरनं शेडेड पोर्शन घेतला. शेडेड पोर्शनच्या काठावरचे जे पॉइंट्स असतील ते आपण चूज केले. दॅट इज 2. दिस इज A, B and C. The vertices of the feasible region are A, B, C असं लिहिलं. त्याच्यानंतर याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते इव्हॅल्युएट केले. त्यातला एक B इव्हॅल्युएट करावं लागला आपल्याला बाय सॉल्विंग. दिस इज पेपर वर्क. त्याच्यानंतर हे पण पेपर वर्क वर आहे. हा पेपर वर्क आहे, हा पण पेपर वर्क आहे, हा ग्राफ पेपर वर्क आहे आणि पुन्हा हा पण पेपर वर्कच आहे. ह्याच्यानंतर आपण इथं येतो, आपण लिहितोय हे पॉइंट्स झेड मध्ये त्या इक्वेशन मध्ये x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 5 असा ठेवल्यानंतर आपल्याला इथं 5 मिळणार आहे. या ठिकाणी हे पॉइंट्स आपण इथं ठेवले, आपल्याला 12/2 म्हणजे 6 मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला 21 मिळणार आहे. बट वी नीड मिनिमम व्हॅल्यू. आपल्याला कमीत कमी किंमत पाहिजे. मग झेडची कमीत कमी किंमत ही आपल्याला इथं आपण बघू शकतो. 5 इज द मिनिमम व्हॅल्यू. सो वी राईट द लास्ट आन्सर ॲज अ Z is minimum 5 at A in bracket 0,5 is our last answer. हे मिनिममचे सोल्युशन. एक लक्षात घ्या, एक्झामला बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये एक क्वेश्चन LPP चा विचारणारच आहे. तो प्रश्न विचारत असताना एक तर ते मॅक्सिममचा विचारणार आहे, जे मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय. 7.4 मधले त्याच्यातले तुम्हाला पहिले 4 एक्झाम्पल मॅक्सिमाचे ते सोडवायला सांगितले त्याप्रमाणे. त्याच्यानंतर 6 आणि त्याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते मिनिमावरचे आहेत, मिनिमाइज वरचे एक्झाम्पल आहेत. मिनिमाइज म्हणजे झेड इज इक्वल टू, इथं मिनिमाइज दिलेले ते एक्झाम्पल आहे. त्यातलं 6 आणि 7, 8 असे 3 एक्झाम्पल. 6, 7, 8 मी 6 सांगितलंय, 7, 8 तुम्ही करून बघायला पाहिजे. त्यात काही डाऊट असेल विचार, तुम्ही फोनवर विचारलं, तुम्हाला वाटलं तर त्याच्यावर परत एक व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल मी. पण 2 एक्झाम्पल, एक मिनिमाचा मिनिमाइजचा एक्झाम्पल, एक मॅक्सिमाइजचा एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. 7.4 हा एक्झाम साठी सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आहे. त्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे स्पेशल केसेस असतात, अनलिमिटेड सोल्युशन, नो फेसिबल रिजन, अशा प्रकारचे जे काही आन्सर्स असतात ते स्पेशल केसेस मध्ये कन्सिडर केले जातात. त्याची उदाहरणं आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात. आता या लेक्चर मध्ये आपण बघितलंय की मॅक्सिमाचं आणि मिनिमाचं एक्झाम्पल बोर्डवर जे आहे ते मिनिमाइजचं एक्झाम्पल आहे. हा क्वेश्चन त्याच्यामधले हे आपल्याला इंडिकेट करते की फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काढायचे. हे 2 इन इक्वेशन, त्याच्यापासून इक्वेशन, त्यांचे पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, त्यांचे पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. मग डिसाइड केलं की ओरिजिन साइड का नॉन ओरिजिन साइड. मग त्याच्यावरनं या 2 पॉइंट वरनं लाईन ड्रॉ केली, या 2 पॉइंट वरनं दुसरी लाईन ड्रॉ केली. मग त्यांचे नॉन ओरिजिन साइड म्हणजे असं. मग त्याचे जे पॉइंट्स आहेत फेसिबल रिजनचे, हे पॉइंट्स त्याचे कोऑर्डिनेट आपण सॉल्व्ह करून मिळवले, इथं सॉल्व्ह केले, ते करून आपण इथं मिळवले आणि झेड मध्ये त्या व्हॅल्यू ठेवून झेड कुठं मिनिमम येईल ते बघितलं. ज्या ठिकाणी झेड मिनिमम येते तेच आपला आन्सर असणार आहे. झेड इज मिनिमम 5 ऍट 0,5. सो प्लीज हे नीट समजलं असेल तर याच्यावर आधारित असलेले 7.4 मधले इतर एक्झाम्पल्स तुम्ही प्लीज ट्राय करा. तुम्हाला सोडवता येणं खूप गरजेचं आहे. हे जसं मी सोडून दाखवले तसंच तुम्ही सोडवलं पाहिजे. सोडवल्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली क्लिअर होईल. याच्यातले 7.4 मधले सगळे एक्झाम्पल जर तुम्हाला सोडवता येत असले तर डेफिनेटली बोर्डला तुम्हाला 4 मार्क्स मिळणारच आहेत. सो प्लीज LPP ला स्वतः केल्याशिवाय. दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला एक्झाम मध्ये LPP चा जेव्हा सम सोडवायला विचारला जातो तो टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप वेळ जाते ते सोडताना. प्लीज टेक केअर. डू हार्ड प्रॅक्टिस. डू प्रॅक्टिस हाऊ यू कॅन कम्प्लीट युअर आन्सर विदिन 6 to 7 मिनिट्स. मॅक्स 6 मिनिटात तुमचं संपलं पाहिजे अशी तुम्ही काळजी घ्या. 6 मिनिटाच्या आत तुमचं उत्तर संपलंच पाहिजे. जर 6 मिनिटाच्या आत तुम्ही संपलं तर यू आर इन टाइम. मग आपण पेपर सोडवताना रमत गमत सोडवतो, मग प्रश्न उत्तर, मग मुलांना मी बघितलं बऱ्याचदा की 15-15 मिनिट लागतात. इफ यू स्पेंड युअर 15 मिनिट फॉर जस्ट 4 मार्क्स देन यू आर इन द लॉस. तुमचं तिथं खूप मोठं नुकसान होईल.
गणित सोडवत असताना वेळेचं भान ठेवून त्याला फास्ट स्पीडने कसं सोडवता येईल, कमीत कमी वेळेमध्ये कसं पूर्ण आन्सर होईल, हे एलपीपीच्या प्रश्नाला जरूर लक्षात घेतलं पाहिजे. टाइम कन्झ्युमिंग आहे पण सोपा प्रश्न आहे, गॅरंटेड परीक्षेला पडणारा प्रश्न आहे. एक 7-8 एक्झाम्पल तुम्ही जर रेग्युलरली सोडवलेले असले, बोर्डचा प्रश्न तुम्हाला फक्त 6 मिनिटात लिहिता येऊ शकतो. त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. 6 मिनिटात तो संपलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस करा. जर तशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बोर्डचे इथे एलपीपीचे मार्क्स फिक्स होतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यातले ज्या स्पेशल केसेस आहेत ते सांगणार आहेत. त्या स्पेशल केस सांगितल्या की हा जवळजवळ टॉपिक संपतो. याच्यात वर्ड प्रॉब्लेम वरनं एलपीपी फॉर्मेशन आणि एलपीपी फॉर्मेशनचं नंतर सोल्युशन असा क्वेश्चन मोस्टली परीक्षेला विचारला जात नाही. 10% चान्सेस आहेत विचारण्याचे, पण 90% चान्सेस आहेत की डायरेक्ट असा एलपीपी फॉर्म असलेला क्वेश्चन विचारला जाईल आणि त्याचं सोल्युशन आपल्याला लिहायचं असतंय. सो प्लीज फॉलो दिस वन. Try to do practice on 7.4 only. It will help you a lot. Thank you very much. Have a nice day.